मुंबईमध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली। एका पार्किंगमध्ये ड्रायव्हरची कार तब्बल 25 फूट खोल लिफ्टच्या खड्ड्यामध्ये कोसळली। पार्किंगमध्ये वळण घेण्याऐवजी तो चुकून सरळ पुढे गेला आणि जिथे लिफ्टचं बांधकाम सुरू होतं त्या खड्ड्यामध्ये गाडीसह पडलाय। या अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी ड्रायव्हरला खड्ड्यातून बाहेर काढलं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, पण त्याला किती दुखापत झाली आहे याची नेमकी माहिती अजून मिळालेली नाही। मिळालेल्या माहितीनुसार ड्रायव्हर आपली गाडी पार्क करण्याचा प्रयत्न करत होता, पण पार्किंगच्या ठिकाणी वळण घेण्याऐवजी तो सरळ पुढे गेला। लिफ्टसाठी तयार केलेल्या या खड्ड्यासमोर सुरक्षेसाठी एक पांढऱ्या रंगाचा लाकडी अडथळा ठेवला होता, पण गाडीने त्याला तोडून थेट खड्ड्यात झेप घेतली। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की गाडी खड्ड्यात आदळल्याचा मोठा आवाज आला। त्यानंतर लोक घटनास्थळी धावले आणि त्यांनी तातडीने बचाव पथकाला बोलावलं। बचाव पथकाने वेळेवर पोहोचून गाडीमधून ड्रायव्हरला बाहेर काढलं। त्याला जागेवरच प्राथमिक उपचार देऊन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं।